नमस्कार. जर तुम्हाला कंबाईनची तयारी करत असाल तुम्ही MPSCची आणि तुम्हाला जर विज्ञान अवघड जात असेल तर आता टेन्शन घ्यायचं काम नाही, कारण आपण संपूर्ण सायन्स तसेच पॉलिटीची संपूर्ण ट्रिक्स पेड PDF इथे घेऊन आलो आहेत. या नंबरवर तुम्हाला संपर्क करून ती पेड PDF तुम्हाला मिळून जाईल. आता त्यामध्ये कसं आहे काय आहे ट्रिक्स त्याचा थोडासा डेमो दाखवतो. कारण बघा, विज्ञानवर कंबाईनला आयोग 15 प्रश्न विचारले जात आहे प्री तसेच मेन्सला. त्यापैकी 3 ते 4 प्रश्न हे फक्त मानवी रोग आणि वनस्पती रोगावर विचारले जातात. तर त्याचा थोडासा डेमो दाखवतो. तर डेमो पहा. भातावरील खैरा नावाचा रोग कशाच्या कमतरतेमुळे पडतो? भातावरील खैरा नावाचा रोग आहे, भातावर खैरा रोग पडतो, तर तो कशाच्या कमतरतेमुळे पडतो असं विचारलेलं आहे. तर याचा आन्सर आहे झिंक किंवा जस्त. झिंक किंवा जस्त याच्या कमतरतेमुळे भातावर काय पडतो? खैरा नावाचा रोग पडतो. तर याची ट्रिक्स अशी लक्षात ठेवा. तर याची ट्रिक्स अशी आहे की खैरा गावातील लोकांच्या आहारात भाताची कमतरता पडली म्हणून त्यांच्या शरीराची काय झाली? झीज झाली. लक्षात घ्या, खैरा गावातील लोकांच्या आहारात कशाची कमतरता पडली? भाताची कमतरता पडली म्हणून काय झाली? त्यांच्या शरीराची झीज झाली असं येथे लक्षात घ्या. खैरा रोगाला आपण खैरा गाव म्हणू. आणि झीज झाली म्हणजे त्यांचे शरीर हडकुळे झाले. झीज झाली असं का म्हणलं? कारण झी म्हणजे झिंक आणि ज म्हणजे जस्त. अशी ट्रिक्स आहे. आता यावर आलेला प्रश्न दाखवतो तुम्हाला मी. आता त्या ट्रिक्सनुसार हा प्रश्न कसा सुटतो बघा. तर प्रश्न काय MPSC PIQ की तांदळावरील खैरा रोग हा कोणत्या खनिज द्रव्याच्या अभावामुळे पडतो? STI 18. तर याचा आन्सर काय? जस्त. कारण ट्रिक्स काय आपली? खैरा गावातील लोकांच्या आहारात भाताची कमतरता पडली म्हणून त्यांच्या शरीराची काय झाली? झीज झाली अशी आपली ट्रिक्स आहे. मग ह्या ज वरून जस्त हा ऑप्शन तुम्हाला दिसतोय. ओके, ज वरून. त्यानंतर खालचा प्रश्न बघा. भातावरील खैरा नावाचा जो रोग आहे तो कोणत्या सूक्ष्म पोषक घटकामुळे पडतो? हा लेटेस्ट कंबाईन ग्रुप सी मेन्स 2023ला आलेला आहे. तर याचं योग्य आन्सर आहे झिंक. कारण झीज झाली. आपली ट्रिक काय? झीज झाली. मग इथे झीवरून झिंक दिसेल तुम्हाला. ओके, तर अशा प्रकारे आपल्या संपूर्ण ट्रिक्स आहेत, जी पेड PDF तुम्हाला या नंबरवर संपर्क करून 84 21 93 84 या नंबर संपर्क करून मिळून जाईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.